या पाठीमागे इकडे माफ झालेच पाहिजे। बच्चों बोलो खाली मुलगावर पाय, खाली मुलगावर पाय। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। जय जवान, जय जवान। शेतकरी एकजुटीचा। बोल भारत माता की, बोल भारत माता की। और शेतकऱ्याची कर्जमाफी, और शेतकऱ्याची कर्जमाफी। तेलंगणा 6,000 बांधेल, तेलंगणा 6,000 बांधेल। और या सरकारचं करायचं काय? और या 3 चाकी सरकारचं करायचं काय? अपना भिडो, अपना भिडो। शेतकरी एकजुटीचा। या ठिकाणी अँब्युलन्सला रस्ता सोडावा। मी सर्वांना विनंती करतो, अँब्युलन्सला रस्ता सोडावा। शेतकरी एकजुटीचा, और शेतकरी एकजुटीचा। शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी। और कोण म्हणते देत नाही, और कोण म्हणते देत नाही। शेतकरी एकजुटीचा। और जय जवान, और जय जवान। बोल भारत माता की। वंदे वंदे। शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी। तेलंगणा 6,000 बांधेल, तेलंगणा 6,000 बांधेल। और या सरकारचं करायचं काय? और या 3 चाकी सरकारचं करायचं काय? बोल भारत माता की। और शेतकरी एकजुटीचा, और शेतकरी एकजुटीचा। शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी। धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही। घेतल्याशिवाय राहत नाही। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी आज महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून लातूर जिल्ह्याच्या वतीनं आज मांजरा गेट पाचोड या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी होईल। माझ्या तिरंगा बांधवांना 6,000 मानधन भेटावं। आणि तुम्हाला सांगतो, माझ्या शेतकऱ्यांचं जे पेरणी ते कापणीपर्यंत तुम्हाला सांगतो जे काम नसतं ते MRGS मध्ये लागू व्हावं, यासाठी बच्चू कडू साहेबांनी आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनामध्ये आम्ही प्रहार म्हणून या ठिकाणी उतरलो आहोत। या ठिकाणी सर्व संघटना, सर्व पक्ष, सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव, काही ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी उतरले आहेत। मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो। प्रहार जनशक्ती पक्षानं हे आंदोलन पुकारलं। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतोष सोमवंशी साहेब, मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, संभाजी सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी माने साहेब, त्यांचे सर्व सहकारी, मराठा महासंग्राम संघटनेचे राजकुमारजी सूर्यवंशी,
शिवमासनम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव देशमुख या ठिकाणी, अखिल भारतीय सेनेचे उत्तमजी चव्हाण, आम आदमी पार्टीचे तुम्हाला सांगतो नलबले, आणि या ठिकाणी माझ्या खंडापूर ग्रामपंचायतचे सरपंच, चिंचोलीरावाडी ग्रामपंचायतचे सरपंच, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आदरणीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी घोडके साहेब आलेले आहेत, गुरुनाथ गवळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सर्व पक्ष, सर्व संघटना, शेतकरी म्हणून या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, बघा हे जे सध्याचं जे सरकार आहे, हे सरकार सत्तेत येण्याच्या अगोदर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, आमचं सरकार या ठिकाणी आल्यानंतर पहिलं आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू संतोष भाऊ, असं म्हणून तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 असं तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी सरकार येऊन 6 महिने झालं, पण या सरकारने तुम्हाला सांगतो या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही. मला सांगा किती लबाड सरकार आहे. अहो मला सांगा, हे मतासाठी लाडकी बहिणी योजना आणली. लाडक्या बहिणी योजनेची कुणाला गरज नव्हती. आमच्या बहिणीला तुमच्या दीड आवश्यकता नव्हती, पण तुम्ही सरकारच्या तिजोरीवर तुम्हाला सांगतो तुम्ही दरोडा टाकला आणि लाडकी बहिणी योजना आणली. लाडकी बहिणी योजना आणल्यामुळे तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राच्या तिजोरीवर तुम्हाला सांगतो भार पडला. शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकले नाहीत. दिव्यांगाची तुम्हाला सांगतो, दिव्यांगाचं जे मानधन आहे, मला सांगा ज्याला 2 हात नाहीत, ज्याला 2 डोळे नाहीत, ज्याला 2 पाय नाहीत, मला सांगा अशा व्यक्तीला 1500 रुपये मानधन भेटत होतं. सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी गेल्या अनेक वर्ष तुम्हाला सांगतो दिव्यांगाला मानधन भेटावं म्हणून त्यांनी आंदोलन केली. पाठीमागे 1 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगतो अमरावती जिल्ह्यामध्ये संतोष भाऊ, बच्चू भाऊनं 7 दिवस आमरण उपोषण केलं, तरी देखील सरकारला जागा आली नाही. 15 दिवसापूर्वी विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो बच्चू भाऊनं 135 किलोमीटर पायी त्यांनी रथयात्रा काढली, तरी देखील सरकारला जागा आली नाही. अहो तुम्ही सरकार म्हणून शेतकऱ्याचे मला सांगा किती तुम्ही याची वाट बघताय. माझा शेतकरी, आज महाराष्ट्राचा शेतकरी हवालदिल झालाय, माझा महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या करताय, तरी देखील तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं तुम्हाला काही हे होत नाही. तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे मला सांगा, तुम्ही समृद्धी महामार्ग आणला, कुणाला गरज आहे समृद्धी महामार्गाचं? कुणालाच गरज नाही. माझ्या महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो समृद्धी महामार्गाला विरोध आहे, पण तुम्ही तुमच्या बगल बच्चे, तुमचे गुत्तेदार, तुमचे जे काही जवळचे लोक आहेत त्यांना जगवण्यासाठी तुम्ही समृद्धी महामार्ग आणलात. हे समृद्धी महामार्ग आम्हाला नकोय. आमच्या शेतकऱ्याची तुम्ही मला सांगा कमी भावामध्ये जमिनी घेताय, कोण सांगितलं तुम्हाला समृद्धी महामार्गाची आम्हाला आवश्यकता आहे? आम्हाला गरज नाही, आम्हाला दुसरे महामार्ग आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो या भाजप सरकारला सांगू इच्छितो, आपल्याला मी सांगू इच्छितो की तात्काळ आपण शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. माझ्या दिव्यांग बांधवांना 6000 मानधन द्यावं आणि माझ्या शेतकरी बांधवांचं पेरणी ते कापणीपर्यंत तुम्हाला सांगतो MRGS मध्ये हा विषय घ्यावा. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं, सर्व पक्ष संघटनाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको शांततेमध्ये करतो. जर आपण लवकरात लवकर जर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची कर्जमाफी जर नाही केली तर याद राखा 2 ऑगस्टला मंत्रालय, मग तुम्हाला सांगतो प्रत्येक जिल्ह्यातून किमान 100 ते 200 ट्रॅक्टर घेऊन आम्ही मंत्रालयात बसून तुम्हाला सांगतो मंत्रालयामध्ये आम्ही सगळं चक्काजाम करू, हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि याच्या या आंदोलनाला शेतकरी म्हणून सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व माझे या ठिकाणी ग्रामपंचायतचे सर्व सरपंच आणि त्याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी अधिक न वेळ घेता मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भाऊंना विनंती करतो की भाऊ आपण उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आज या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभं केलं, त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको किंवा चक्काजाम आंदोलन सुरू आहे. त्या चक्काजाम आंदोलनाच्या निमित्तानं आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पक्ष असतील, संघटना असतील, या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. खरं तर आपल्याला ज्यावेळेस बच्चूभाऊंनी आंदोलन सुरू केलं त्यावेळेस असं वाटलं होतं की सरकारला जाग येईल,
ताबडतोब कर्जमाफीची घोषणा सरकार करील, कारण आपल्याला सर्वांना माहिती